महत्वाची बातमी, विरोधकांनी लाडकी बहीण योजनेची बदनामी केली असं म्हटलेलं आहे रुपाली चाकणकरांनी। योजना यशस्वी झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका चाकणकरांनी केली आहे। विरोधकांनी लाडकी बहीण योजनेची बदनामी केल्याचं रुपाली चाकणकरांचं म्हणणं आहे। माढ्याच्या रणांगणामध्ये तिरंगी लढत होताना पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत आहेत। ताई, ज्या पद्धतीने आपलं वक्तृत्व महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध आहे, आजही तोच निशाणा पुन्हा पाहायला मिळाला। थेट खासदार सुप्रिया सुळेवर आपण निशाणा साधलाय। नेमके एकीकडे लाडक्या बहिणी योजनेचा आपल्याला राज्यभरामध्ये मिळत असलेला प्रतिसाद काय, नेमका एक विश्वास काय व्यक्त करा? पहिली गोष्ट, आमचा अजित पवार गट नाही, आमचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। दुसरी गोष्ट, यामध्ये जेव्हापासून आदरणीय दादांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली, तेव्हापासून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आणि लाडक्या बहिणींचा ज्या पद्धतीने प्रतिसाद त्यांना मिळाला त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। यामुळे ही लाडकी बहीण योजना फसवी आहे, निवडणुकीचा जुमला आहे, ती यशस्वी होऊ शकत नाही असे म्हणणारे आणि हायकोर्टात जाणारे ही विरोधक यांनी ज्यावेळेस पंचसूत्री धोरण मांडलं तेव्हा जाहीरनामा त्यांचा सादर केला। त्या पंचसूत्री जाहीरनामामध्ये पहिलीच योजना होती की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देणार। जर हे विरोधक राज्यामध्ये फेक नॅरेटिव्ह सेट करत होते की 1,500 लाडक्या बहिणींना दिल्यानंतर राज्य कर्जबाजारी होत आहे, तर माझा तुमच्या माध्यमातून त्यांना सवाल आहे, तर 3,000 रुपये ते कोणत्या निकषावर देतात? आणि यामध्ये सुप्रिया सुळे या सातत्याने लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांवरती खऱ्या अर्थानं त्यामुळे एक स्त्री म्हणून त्यांनी या निर्णयाचा सन्मान करायला हवा होता। सकारात्मक पद्धतीने या निर्णयाला कडे पाहून स्वागत करायला हवं होतं, पण प्रत्येक वेळेस या निर्णयाच्या विरोधात जात घसा ताणून बोलत होत्या। म्हणून या माध्यमातून त्यांना मला सवाल करायचा आहे, सुरुवातीपासून 2-2.5 महिने झाले ते लाडक्या बहिणीवरती टीका करत होत्या, मग आता त्यांच्या पंचसूत्री जाहीरनाम्यामध्ये जे पहिला जाहीरनामा त्यांनी सादर केलाय त्यामध्ये लाडक्या बहिणींना 3,000 देणार हे जेव्हा तुम्ही म्हणता, म्हणजे इतक्या दिवस तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी योजनेला बदनाम केलं। 1,500 नातं विकता येतं का असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आमच्या 2,40,00,000 महिला भगिनींचा अपमान केलाय, म्हणून त्यांनी जाहीररित्या महिला भगिनींची माफी मागावी। ज्या पद्धतीने वांग्याची शेती, दुसरीकडे सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना काय महत्व कळणार, काय नेमकं म्हणायचं काय होतं? जे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते मी आजच्या भाषणामध्ये सांगितलं। आज माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की फडणवीसांनी गोपनीयतेची शपथ घेतली असताना देखील अजितदादांना 70,000 कोटीच्या जी सिंचन घोटाळ्याची फाईल आहे ती दाखवले, मी आता फडणवीसांवर गुन्हा दाखल करणार आहे। त्यांना जे वाटतंय त्यांनी ते करावं। ज्या पद्धतीने एकीकडे माढ्याच्या लढतीकडे ताई कसं पाहता, एकीकडे तुतारीचं आपण आव्हान करताना तुतारीचे उमेदवार थेट पाडा राज्यभरातले असं आव्हान केलं, नेमकं कसं? कारण की तुतारीने आपण पाहिले महाराष्ट्रामधल्या या महिला